जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नगर परिषद वर्धेचा सौर ऊर्जा घोटाळा, पाणी पुरवठ्याच्या नावावर विद्युत विभागाचा भोंगळ कारभार, निकृष्ट कामामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा संशय, प्लुटो इलेक्ट्रिकल्स व नगर परिषद यांच्यात संगमताचा प्रकार। वर्धा नगर परिषदेचा सौर ऊर्जा प्रकल्प हा विकासाचा नव्हे तर सरळ कोट्यवधींच्या लुटीचा उघड प्रकार। पाणी पुरवठ्याच्या नावाखाली नागरिकांच्या पैशाची निर्लज्ज उधळपट्टी करत प्रशासन आणि कंत्राटदारांनी संगमताने भ्रष्टाचाराचा घाणेरडा खेळ रचल्याचा गंभीर आरोप आता समोर येत आहे। पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी मंजूर झालेल्या तब्बल 6 कोटी रुपयांच्या निधीतून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून उरलेला पैसा गिळकृत करण्याचा डाव उघड होत आहे। लुफ्टो इलेक्ट्रिकल्स या कंत्राटदाराने महिन्याभर अगोदरच अर्धवट साहित्याचे फोटो दाखवून 3,54,00,000चे बिल उचलले आणि तेही कोणतीही खातं जमा न करता मंजूर करण्यात आले। ही बाब प्रशासनाच्या बेशरमपणाची परिसीमा। काम पूर्ण झाले की नाही, साहित्याची गुणवत्ता काय आहे याची साधी तपासणी न करता एवढी मोठी रक्कम देण्यात आली म्हणजे हा प्रकार थेट संगमताने केलेला आर्थिक घोटाळा असल्याचा संशय अधिकच गडद होत आहे। प्रकल्पाच्या ठिकाणी जनसंग्रामद्वारे पाहणी केली असता संपूर्ण काम लावारिस अवस्थेत पडलेले दिसले। कुठलाही जबाबदार अधिकारी तिथे नाही, साहित्याची देखरेख नाही म्हणजे हा प्रकल्प कागदावरच पूर्ण दाखवून प्रत्यक्षात पैसा हडप करण्याचा अवघड प्रकार सुरू आहे। अभियंता महेश वानखेडे यांनी कंत्राटदाराला आपला जावाई समजत देयक मंजूर केलेत का? यामागे कोणता दबाव किंवा स्वार्थ होता? हा प्रश्न आता थेट त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण करतोय। त्याचप्रमाणे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ आणि मुख्याधिकारी विजय देशमुख या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का की या घोटाळ्यात त्यांचीही मूक संमती आहे, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे। वर्धा नगर परिषद ही जनतेची संस्था आहे की काही भ्रष्ट लोकांची खासगी मालमत्ता, असा प्रश्न आता उभा असताना जर तात्काळ कठोर कारवाई झाली नाही, कामाची चौकशी, गुणवत्ता पडताळणी नाही तर हा सौर प्रकल्प वर्ध्यातील भ्रष्टाचाराचा काळा इतिहास ठरेल हे नक्की। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।